तर बीडमध्ये आज 2 दसरा मेळावे होणार आहेत। भगवानगडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा होईल, तर तिथं नारायणगडावर जरांगे पाटील यांची सुद्धा तोफ धडाडणार आहे। एकूणच मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून जरांगे पाटील काय बोलतात याकडे सगळ्यांच्याच नजरा असतील। ही दोन दृश्य आपण पाहतोय। भगवानगडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा होणार आहे। साधारणतः दुपारी 12 वाजता याला सुरुवात होईल, तर तिथं नारायणगडावर जरांगे पाटील देखील दसरा मेळाव्याच्या निमित्तानं भाष्य करतील। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सुरेश वायभट यांच्याकडे। सुरेश, आपण पाहतोय जरांगे पाटलांचा नारायणगडावर दसरा मेळावा होणार आहे, तयारी जोरदार आहे। मराठा आरक्षणाच्या निमित्तानं जरांगे पाटील आज काय बोलतायत याकडे नजरा असतील। सुरेश, जर पाहिलं तर नारायणगडावर जे आहे ते दसरा मेळाव्याची जी आहे ती जय्यत तयारी या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। मोठा स्टेज या ठिकाणी उभारल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि राज्यभरातून जे आहे ते मराठा या नारायणगडावर दाखल झालेले आहे। आपण त्यांची देखील प्रतिक्रिया पोचत नाहीये। आपण पुन्हा एकदा सुरेशशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया, पण ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। बीडमध्ये 2 दसरा मेळावे होणार आहेत। एक पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा जो भगवानगडावर होईल, दुसरा दसरा मेळावा नारायणगडावर होणार आहे, ज्या ठिकाणी जरांगे पाटील संबोधित करतील। जरांगेंचा हा दसरा मेळावा। सुरेश, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत व्यवस्थित? हो 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 येतोय मॅडम, येतोय। अगदी त्या ठिकाणी कार्यकर्ते दाखल होण्यास सुरुवात झाली आहे, कसं वातावरण आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर नारायणगडावर जे आहे ते आता मराठा बांधव जे आहे ते दाखल झालेले आहेत। सुरेश, आवाज व्यवस्थित आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, या सगळ्यावर नजर कायम असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।